थांबा थांबा मॉल कुठचं आहे? रामकृष्ण मंडळी कसं काय? मी तुमच्या सह आज होते एकादश. कोणची सपला एकादश म्हणजे काय होणार नाही करे बा काही. मग सप्ताह असला तर आमच्या गावात फराळचं असते हर वर्षी. मग काय फराळ गिळा करू लागले आम्ही वाढणं गेलं. मग काय आम्ही पोट्टे पोट्टे बसलो फराळ काढण्यासाठी. मग सणान दाबून घेतलं आम्ही फराळचं. मग आम्ही निघालो होतो शाळेकडे जाण्यासाठी सबंध जण. शाळेत काय तर आम्हाला जायचं होतं इथं वर्गणी मागण्यासाठी. मग काय शाळेमध्ये गेलो फटकशा वर्गणी गिरगणी घेतली शाळेतली. मग निघालो आम्ही शाळेच्या बाहेर. काय पोट्टे सबन पोट्टे असले काय माहोल होणार नाही का मंदिरावर पाहून घ्या. भजने गिजणं मांडून झाले रे बा. मग आम्ही लागले पिकरं टाकाले बेस गीस फटाफट पिकरं टाकून झाले. मग मी घरी गेलो फटका कपडे गिपडे बदलवले. मी फटकाच्या धोतर गितर घातलं. मग गेलो इकडं मंदिराच्या गल्लीमध्ये येऊन पाहतो इकडं रांगोळी गिंगोळी टाकून गल्ली सजवली होती. मग काय मी गेलो मंदिरावर गेलो फटकाशी इकडे येऊन पाहतो साऊंड घेऊन टाकला होता पूर्ण मंदिरात लेकर जमा झाली. मग काय आपल्या गावातली दिंडी. मग काय दिंडी लागली पाहून घ्या. मग का आमच्या दिंडीनं पुऱ्या गावाला जाणून टाकलं रे बा. मग मस्तपैकी दिंडी गिंडी झाली. मग झालं कीर्तनाचा टाईम. मग काय कीर्तन लागलं का 2 घंट्यानं झालं रे बा कीर्तन. मग गेलो मी घरी घरी गेलो फटकाच्या कपडे गिपडे घालून गिटर घालून शाला गेला बांधून गेलो मंदिरावर. आमच्या थंडी म्हणजे लस होती. भावांनो मला माफ करता कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी क्लिपा घेऊन नाही शिकलो वाड्याच्या. मग काय फटाफट फराळ गिरा करून घेतलं. मग निघालो घरासाठी. ब्लॉग आवडला लाईक करता आणि फॉलो करता. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.